शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्ययो दृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुतिः. शिरो मे राघव पातु. शिरो मे राघव पातु याचा अर्थ माझ्या शिरोभागाचं, माझ्या या मस्तकाचं रक्षण राघवानी करावं. आता राघवानीच का करावं? ह्या रामरक्षामध्ये, ह्या रामरक्षा कवचमध्ये 19 प्रकारची वेगवेगळी विशेषणं रामाला दिली आहेत. प्रत्येक अवयवाला रामाचं वेगवेगळं नाव देऊन त्या नावाने त्यांनी माझं रक्षण करावं. आपाद मस्तक म्हणजे डोक्यापासून, मस्तकापासून पायापर्यंत, तळपायापर्यंत माझ्या प्रत्येक अंगाचं, प्रत्येक अवयवांचं रामाने रक्षण करावं. हे कशा प्रकारे ते बघूया. शिरो मे राघव पातु म्हणजे माझ्या शिरोभागाचं, माझ्या मस्तकाचं रक्षण राघवानी करावं. राघव रघुवंशामध्ये भरपूर राजे होऊन गेले. दिलीप आहे, अज आहे, दशरथ राजा झाले. ह्या सगळ्या राजांपेक्षा रामचंद्रांना राघव हे नाव दिलं गेलं. कारण राघव रघुवंशाचा मुख्य किंवा रघुवंशाचा अति सर्वश्रेष्ठ राजा म्हणून रामचंद्रांना म्हटलं जातं. ह्या सर्व राजांपेक्षा रामचंद्र कशा सर्व अर्थांनी श्रेष्ठ होते हे त्यातून दिसतं. म्हणून रघुवंशातला त्या सर्वश्रेष्ठ राजांनी माझ्या शरीराच्या सर्वश्रेष्ठ भागाचं म्हणजे मस्तकाचं रक्षण करावं. म्हणून शिरो मे राघव पातु. भाल म्हणजे भाल प्रदेश. माझ्या या भाल प्रदेशाचं रक्षण कुणी करावं? दशरथात्मजाने. दशरथात्मज, आत्मज म्हणजे मुलगा. दशरथांचा जो मुलगा आहे तो रामचंद्र, तो राम, त्यांनी माझ्या भाल प्रदेशाचं रक्षण करावं, भालाचं रक्षण करावं. माणूस आपल्या पौरुषत्वानं सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो, पण आई वडील हे आपल्या भालावरती लिहिलेले असावे लागतात. आणि म्हणून माझ्या भाल प्रदेशावरचं रक्षण रामाने करावं, जो दशरथात्मज आहे, ज्याच्या भालावरती दशरथाचं नाव लिहिलेलं आहे. अशा रामचंद्रांनी माझ्या भाल प्रदेशाचं रक्षण करावं. म्हणून शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्ययो दृशो पातु. दृशो पातु माझ्या या डोळ्यांचं रक्षण, या डोळ्यांचं रक्षण कौसल्यानंदनाने करावं. कौसल्यानंदन म्हणजे ज्याची दृष्टी रामावरती पडली आहे असा रामचंद्र, ज्या मातेची दृष्टी, प्रेमळ दृष्टी रामावरती पडली आहे, त्या रामचंद्रांनी, त्या कौसल्ययाने माझं रक्षण करावं. असं म्हणतात की आईचा राग डोळ्यातून कोणी बघूच नाही शकत. म्हणजे आई जेवढं प्रेम करू शकते ते प्रेम तिच्या डोळ्यात दिसतं, तसंच तिचा रागही डोळ्यांमध्येच दिसतो. गांधारीनं इतक्या वर्ष डोळ्यांवरती पट्टी बांधून ठेवली होती, तर तिला इतक्या वर्षांचं जे तेज आलेलं होतं, तिच्या अंगामध्ये एवढी ताकद आलेली होती. त्यावेळी जेव्हा महाभारताचा शेवट होत आलेला होता, त्यावेळेस दुर्योधनाला म्हटलं गेलं होतं की दुर्योधना, तुझ्या अंगावरती तुझ्या मातेची जी दृष्टी पडेल, ती दिव्य दृष्टी तुझ्या अंगावरती पडली तर तू अमर होशील किंवा तू अजिंक्य होशील. म्हणून मग तू उभा राहा आईसमोर. जेव्हा गांधारीने पट्टी काढून त्या मुलाला बघितलं, तो दुर्योधन तेव्हा मोठा झालेला होता, त्याला थोडीशी लाज वाटली. म्हणून त्यांनी कटी प्रदेश, त्याचा कंबरेचा भाग तो त्यांनी झाकून ठेवला होता. म्हणून मग त्या मातेची दृष्टी पूर्ण आपाद मस्तक त्या दुर्योधनावरती पडली, पण कटी भाग त्याचा तो बांधलेला असल्यामुळे भीमाने दुर्योधनाच्या जांघांवरती वार केला आणि दुर्योधनाचा मृत्यू झाला. याचा अर्थ आईची दृष्टी किती महत्त्वाची असते. म्हणून अशा या कौसल्यानंदनाने माझ्या डोळ्यांचं रक्षण करावं. ज्या रामचंद्रांवरती मातेची, कौसल्या मातेची प्रेमळ दृष्टी पडलेली आहे, अशा रामचंद्रांनी माझ्या डोळ्यांचं रक्षण करावं.